उन्हाळा खूप वाढलाय, अगदी रखरखत ऊन आहे बाहेर. काहीतरी रिफ्रेशिंग प्यावंसं वाटते. यासाठीच आज आपण बनवूया. तो आहे झटपट अगदी पटापट होणारा कलिंगडाचा ज्यूस. मधुगंधास रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आता आपण एक कलिंगड घेतलेलं आहे. याला 2 भागांमध्ये करून घेऊया. या अर्ध्या भागाचा ज्यूस आता आपण बनवूया. यासाठी कलिंगड व्यवस्थित चॉप करून घेऊया. छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे सगळ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. अशा प्रकारे ह्याच्यातल्या सगळ्या बिया काढून घ्या. कलिंगड या फळाचे भरपूर फायदे आहेत. 90% पाण्याने बनल्यामुळे हे आपल्याला उन्हाळ्यात व्यवस्थित हायड्रेटेड ठेवतं, आपलं पाचनशक्ती वाढवतं. वेट लॉससाठी तर कलिंगडाचा ज्यूस फार उपयुक्त आहे आणि ह्याच्यात भरपूर इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत, विटामिन्स आहेत. त्याच्यामुळे कलिंगडाचा ज्यूस हा ओव्हरऑल एक हेल्दी पॅकेज आहे. सगळ्या बिया काढून झाल्या. आपण ह्या कलिंगडाला कापून घेतलेला आहे. आता आपण ह्याला एका ब्लेंडरमध्ये टाकूया. ब्लेंडरमध्ये कलिंगड टाकायच्या आधी टाकूया थोड्या आईस क्यूब्स. मग ह्यावर आपल्या कलिंगडाचे पीसेस टाकूया. मी इथं वापरलेलं कलिंगड गोड आहे, त्यामुळे मी साखरेचा वापर करत नाही आहे. पण जर तुमचं कलिंगड जास्त गोड नसेल, मध्यम गोड असेल, तर तुम्ही 2 टेबलस्पून पिठी साखर इथं टाकू शकता. यावर आता आपण टाकूया अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर आणि हे सगळं कलिंगड व्यवस्थित ब्लेंड करून घेऊया. मस्त ज्यूस आपला तयार आहे. सर्व करताना लक्षात ठेवायचं, प्रत्येक ग्लासमध्ये 2 टेबलस्पून सब्जा टाका. सब्जा हा उन्हाळ्यात अतिशय थंडावा देतो आणि कलिंगड तर एकदम वॉटरी आहे, भरपूर वॉटर कंटेंट आहे. त्यामुळे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं. इतका सोपा आहे ना हा ज्यूस, की अगदी घरात कोणीही पटकन चुटकीसरशी बनवेल आणि एकदम ताजा तवाना करणारा ज्यूस आहे. वरती थोडासा चिमूटभर चाट मसाला टाका, चिमूटभर मीठ टाका आणि मस्त थंडगार ताजा तवाना करणारा कलिंगडाचा ज्यूस जो एकदम झटकीपट होतो, ह्याचा आस्वाद घ्या. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली ते. खूप सोपी आहे ना, मग नक्की बनवा. अशाच छान रेसिपीजसाठी मधुगंधास रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.